नमस्कार मित्रांनो, मायक्रोबायोलॉजी इन मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. त्या व्हिडिओमध्ये आपण प्रिन्सिपल आणि रोल ऑफ रेडिओ ट्रेसर म्हणजे काय रेडिओ ट्रेसर्स जे असतात त्याचा प्रिन्सिपल आणि रोल काय काय आहे, त्याचं ॲप्लिकेशन बऱ्याचशा फील्डमध्ये असतं. मेडिसिनमध्ये असतं, ॲग्रिकल्चरमध्ये असतं, इंडस्ट्रीमध्ये असतं आणि फंडामेंटल रिसर्चमध्ये असतं. तर हे इन डिटेल आपण स्टडी या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर चला तर व्हिडिओ सुरुवात करूयात. सर्वात पहिल्यांदा प्रिन्सिपल पाहूयात. तर रेडिओ ट्रेसर हे रेडिओ ॲक्टिव्ह आयसोटोप असतात, जेणेकरून जे काही एखाद्या सबस्टन्सचा जो काही पाथ असेल किंवा त्याला ट्रेस करायचा असेल त्या सबस्टन्सला किंवा एखाद्या सिस्टीममध्ये एखादा जर मॉलिक्यूल असेल, उदाहरणार्थ जर घेतला एखाद्या पर्सनमध्ये जर एखादा ट्यूमर असेल, म्हणजे हे मेडिसिनमध्ये उपयोगात येतं. म्हणजे ट्यूमर जर असेल त्याला डिटेक्ट करायचं असेल तर त्यासाठी हे जे काही रेडिओ ॲक्टिव्ह आयसोटोप्स आहे किंवा रेडिओ ट्रेसर आहे त्याचा वापर करून त्या सिस्टीममधला जो काही सबस्टन्स असेल किंवा जो काही त्याचा पाथ असेल तो आपण डिटेक्ट करू शकतो किंवा ट्रेस करण्याचं काम आपण करू शकतो. कारण की काय करतं, हे एक रेडिएशन इमिट करतं, ज्याच्यामध्ये अल्फा, बीटा आणि गॅमा हे जे की डिटेक्टर करतात. काही स्पेशल इन्स्ट्रुमेंट आपण वापरतो, म्हणजे जिगर काउंटर किंवा स्केचिलेशन डिटेक्टर किंवा गॅमा कॅमेराज अशा जे काही डिटेक्टर असतात ते स्पेशल इन्स्ट्रुमेंट असतात. त्याचा वापर करून आपण जे काही रेडिएशन जे काही इमिट झालेलं आहे ते आपण डिटेक्ट करू शकतो. त्याच्यामध्ये की आयडिया जर आपण पाहिलं तर स्मॉल अमाऊंट ऑफ जे काही रेडिओ ॲक्टिव्ह जे काही आयसोटोप असतात ते आपण एखाद्या सिस्टीममध्ये जर इंट्रोड्यूस केले आणि हे काय करतात, हे बिहेव करतात, जे की स्टेबल आयसोटोप म्हणून बिहेव करतात त्या सेम एलिमेंटसोबत. आणि त्यामुळे काय जो काही त्याला सापडलं, ज्यावेळेस त्याला ट्रॅक झालं, मग तो काय करतो, एखादा रेडिएशन किंवा जे काही इमिट करण्याचं काम करतो आणि नंतर जे काही डिटेक्ट होणारं जे काही रेडिएशन ते इमिट केल्यानंतर जे काही इन्स्ट्रुमेंट असतात ते त्याचा वापर करून त्याचं काय सिग्नल आहे तो डिटेक्ट करण्याचं काम केलं जातं. तर हे झालं प्रिन्सिपल रेडिओ ट्रेसरचं. आता आपण त्याचे रोल पाहूयात वेगवेगळ्या फील्डमध्ये. पहिलं जे काही डायग्नोस्टिक इमेजिंग म्हणजे मेडिसिनमध्ये जो काही पेट किंवा एस्पेक्ट जो काही स्कॅन केला जातो त्याच्यामध्ये टेक्टोनियम 99M जे काही इमेजिंग आहे त्याच्यामध्ये बोन किंवा आणखी जे ऑर्गन्स आहे त्याचा आपण पूर्णपणे स्टडी किंवा त्याचं पूर्णपणे ट्रॅकिंग आपण करू शकतो. तसंच जे काही आपल्या बॉडीमध्ये जे काही ब्लड फ्लो होतं आहे किंवा ऑर्गनचं जे फंक्शन आहे किंवा ट्यूमर डिटेक्शन आहे, तुम्ही मगाशीच सांगितलं, ते आपण याच्याद्वारे ट्रॅक करू शकतो. थायरॉइड फंक्शन टेस्ट युजिंग किंवा जे काही आयोडीन 131 जो काही आयोडीन आहे त्याच्याद्वारे जे काही थायरॉइड जे काही टेस्ट केली जाते लॅबमध्ये तर ती आपण याच्याद्वारे डिटेक्ट केली जाते. वेगवेगळ्या डायग्नोस्टिक जे काही सेंटरमध्ये वेगवेगळ्या जे काही रूलमध्ये किंवा वेगवेगळ्या ज्या फील्डमध्ये याचा वापर हा केला जातो. तर अजून जर यूज पाहिला तर ॲग्रिकल्चरमध्ये आहे. ॲग्रिकल्चरमध्ये कसा यूज आहे, जे काही न्यूट्रनचं अपटेक करते, जे काही एखादा प्लांट असेल तर ते न्यूट्रन कसं अपटेक करते आणि किती प्रमाणात ते जे काही न्यूट्रन आहे ते अपटेक करते त्याचा आपण अभ्यास हा करू शकतो. म्हणजे फॉस्फरस 32 हे फर्टिलायझर ॲब्सॉर्प्शन झाल्यानंतर किती प्रमाणात ते ट्रॅक होतं आहे किंवा ते कुठपर्यंत जातं आहे आणि त्याचा यूज कसा होतो आहे ते आपण याच्यामध्ये ट्रॅक हे करू शकतो. किंवा पेस्ट कंट्रोल थ्रू द स्टराईल इन्सेक्ट टेक्निक, म्हणजे जे काही पेस्ट कंट्रोल करायचं आहे किंवा जे स्टराईल इन्सेक्ट आपण ही जे टेक्निकद्वारे जे काही पेस्ट कंट्रोल करणार आहे त्याचंसुद्धा आपण ट्रेस करू शकतो. म्हणजे किती प्रमाणात झाले आणि किती प्रमाणात नाही झाले ते सुद्धा डिटेक्ट करू शकतो. किंवा जे काही प्लॅन्टमध्ये किंवा सॉईलमध्ये किंवा जे वॉटरचा जो फ्लो आहे किंवा मुवमेंट आहे त्याचा स्टडीसुद्धा आपण या टेक्निकद्वारे करू शकतो. तसंच जर आपण इंडस्ट्रीमध्ये जर आपण पाहिलं, एखाद्या जर उदाहरणार्थ आपण घेतलं, एखाद्या आपल्या घरी जर एखादा पाईप आणला तर मग तो आपल्याला प्रॉपर आहे की नाही, लिकेज वगैरे आहे की नाही ते चेक करण्यासाठी जर आपण हे टाकलं तर रेडिओ ट्रेसर हे डिटेक्ट करू शकतं. कारण की मोठ्या जे काही सिस्टीम असतात त्या सील असतात, तर त्याच्यामुळे जर एखादा पाईपलाईन जर लीक झालं किंवा फार्मास्युटिकल इंडस्ट्री असेल किंवा ऑइल इंडस्ट्री असेल तर त्याच्यामध्ये जर लिकेज झालं तर ते खूप महागात पडू शकतं. मग ते काय करतात, जे काही रेडिओ ट्रेसर असतील किंवा आयसोटोप्स असतील ते टाकले जातात. त्याच्यामुळे जे काही पाईपलाईनमध्ये जर लिकेज असेल तर ते डिटेक्ट करण्यामध्ये याचा वापर हा केला जातो. किंवा जे काही कोरॅजन आहे मशिनरीजमध्ये ते सुद्धा याच्यामुळे मेजरमेंट होऊ शकतं. तसंच जे काही ऑइल रिझर्वायरमध्ये लिक्विड्स आणि गॅसचा त्या रिॲक्टरमध्ये फ्लो कसा होतो आहे ते सुद्धा ट्रॅक करण्यासाठी याचा वापर हा होत असतो. तसंच जर आपण पाहिलं फंडामेंटल रिसर्चमध्ये जो काही मेटाबॉलिक पाथवे वेगवेगळ्या ॲनिमल्समध्ये म्हणा किंवा ह्युमन्समध्ये म्हणा किंवा जे काही ऑर्गॅनिझम आहे त्याला मेटाबॉलिक पाथवे कसा रन होतो आहे त्याचा अंडरस्टँडिंग करण्यासाठी याचा वापर केला जातो. ॲज अ रेडिओ लेबल म्हणून मॉलिक्यूलमध्ये
त्याचं बिहेवियर कसं आहे ते आपण डिटेक्ट करू शकतो. म्हणजे DNA असेल, प्रोटीन असेल, त्याचं बिहेवियर कसं आहे, त्याचं फंक्शनिंग कसं आहे ते आपण याच्याद्वारे डिटेक्ट करू शकतो. तसंच फिजिक्स आणि केमिस्ट्रीमध्ये जे काही रिॲक्शन होतात किंवा जे काही मटेरियलच्या ज्या प्रॉपर्टीज आहे त्यासुद्धा याच्याद्वारे रिसर्च किंवा स्टडी आपण त्याचा करू शकतो. तसंच जर आपण पाहिलं, हे जे काही रेडिओ ट्रेसर आहे त्याचा भरपूर फील्डमध्ये उपयोग केला जातो. कारण की जे रेडिओ ट्रेसर काय करतं, वर्क करतं, जे काही रेडिएशन इमिट केलेलं असतं रेडिओ ॲक्टिव्ह आयसोटोपने, ते त्याला इमिट केलेलं जे काही डाटा असेल तो डिटेक्ट केला जातो आणि नंतर त्या डाटावरती काम हे केलं जातं. आणि नंतर हे जे काही हेल्प करतं, जे ट्रेस करण्याचं काम करतं किंवा जो काही पाथ आहे, ज्या सबस्टन्सचा जे काही बिहेवियर आहे त्या कॉम्प्लेक्स सिस्टीममध्ये, त्याचं बिहेवियर, त्याचा पाथ हे ट्रेस करण्यासाठी याचा मदत हा केला जातो. तसंच आपण जर पाहिलं, आत्ता रोल आपण पाहिलं म्हणजे मेडिसिनमध्ये, ॲग्रिकल्चरमध्ये, इंडस्ट्रीमध्ये आणि सायंटिफिक रिसर्चमध्ये याचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर हा होतो. तर या व्हिडिओमध्ये आपण रेडिओ ट्रेसर म्हणजे काय ते पाहिलं. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल नक्की व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.